दिव्या दिव्या अगं थांब जरा दिव्या. अरे अरे अरे. दिव्या हे बघ एवढा महागाचा शर्ट नव्हता तो. तू जरा शांत बस बरं. मी शांत बसते, तू पण शांत बस. सगळ्यांचं ऐकून घ्यायचंय, पण कोणी काही बोललं तरी. आणि म्हणे प्रेम आहे. अगं दिव्या राणी जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर. तिकडे सगळी तुझ्या घरातली माणसं बोलत असताना मी मध्ये कसं बोलू? नाही, या वेळेस मी शिवाचं ऐकणार नाही. चंदन, तुला आपलं प्रेम सगळ्यांना दिसू द्यायचंय ना? हो. मग तुला माझ्या घरच्यांच्या मनात घर करावं लागेल. ठीक आहे, आता ते कसं करू? जा, सगळ्यांना गिफ्ट घेऊन ये. गिफ्ट्स? बरं ठीक आहे. काय आणू? ते मला माहिती नाही, पण महागडे गिफ्ट आण. असे गिफ्ट आण की सगळ्यांना कळलं पाहिजे की तू माझ्या घरच्यांसाठी काहीही करू शकतो. ग दिव्या पण पैशांचं कारण देऊ नकोस चंदन. ठीक आहे, बघतो मी काहीतरी. शिवा, अगं आशू कुठं दिसना त्यो? अगं गेला असेल कुठेतरी बाहेर. अगं गेला असेल काय? तू फोन लाव बरं आधी. आला. अरे काय, कुठे गेला होता? दिव्या दिव्या आता काय झालं? हे घे चंदनचं शर्ट. आशू? काय आहे, तिचं असं म्हणणं होतं ना, शिवानी तो खराब केला. तिने ऍक्च्युली केला नाहीये, पण तरी मला ना लोकांच्या गोष्टी तशाच ठेवायला आवडत नाही. जावई बापू, हो खरंच याची काही गरज नव्हती हो. अहो काकू, गरज होती. दिव्या नाही नाही ते बोलली शिवाला, वाटेल तसं वागली तिच्याशी. सो गरज होती. ठीक आहे. काय रे, तुमचं काय चाललंय? काय नाही काकू, आम्ही तर काय शिवाने जेवायला बोलवले म्हणून आलोय ना. कुठे बसायचंय? आणि तुझं काय रे? किती वेळ असं फुगून राहणार? हस की जरा. झालं आता सगळं. चल. हा, हो हो, तुम्ही बसा, मी जेवायला वाढते. हॅलो. हा चंदन, कुठे होतास? मी कधीची वाट बघत होते. आणि हे काय आणलंयस? गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी, सासूबाईंसाठी आणि आजींसाठी. तू ना सरप्राईज देण्यात बेस्ट आहेस. हा, बघू. आई ये ना. अगं ये, बस ना, बस आपण बघूयात काय आणलंय. घे. जावई बापू, ह्या सगळ्याची खरंच काही गरज नव्हती. नाही आई, गरज म्हणून नाही, प्रेम म्हणून आणलंय. हे घ्या ना आजी. कशाला एवढा पैसा खर्च करायचा उगाच तरी? आपल्या माणसासमोर पैसा कोण बघतं आजी? कसं वाटलं सरप्राईज? चंदन, कसं आहे ना, त्यांना एवढ्या महागड्या गिफ्टची सवय नाही, पण आता सवय करून घ्या. बघू. किती म्हणून माझं इतकं प्रेम आहे तुझ्यावर. शिवा, बघ कसं आहे. हाई एक नंबर आहे. खरंच खूप भारी आहे. तुला आवडला ना? तू ठेवू शकतेस तो. मला काय, मला चंदन दुसरा आणून देईल किंवा तुला दुसरा आणून देईल. नाही, मला नकोय. शिवा, मी समजू शकते. मला माहिती आहे आशू तुला असे काही गिफ्ट देत नसेल, म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे ना. पण चंदन, ह्याचं मन मोठं आहे, हा देईल तुला गिफ्ट. नाही नाही, मला नकोय हे घे. मला खरंच नकोय. आणि तुला मिळालं ना गिफ्ट, ही चांगलीच गोष्ट आहे. मला माझा नवरा काय गिफ्ट देतो यावरून मी आनंदात आहे की नाही हे नाही ठरत. अगं, पण असे सरप्राईजेस मिळाले ना की छान वाटतं. दिव्या, आता बस झाला हा विषय. हे बघ दिव्या, अगे ही काही स्पर्धा नसते ग. आणि असले गिफ्ट आणि हे ते देऊन नातं ठरत नाही.
नातं घट्ट व्हायला एकमेकांचं प्रेम असावं लागतं. गिफ्ट नाही द्यायला लागत त्याच्यासाठी. हा. नाही, आशूला मी शिवासाठी आतापर्यंत काही करताना बघितलं नाही म्हणून म्हटलं. नात्याचं नाव काय होतं? नात्याचं नाव काय होतं? नात्याला त्या गाव कुठे ठाऊक होतं? हातात हात दिला मैत्रीचा, त्या मैत्रीला कुठे जायचं काय माहिती होतं? ना स्वार्थ त्या नात्यात, पण सावरलं या नात्याने जर कधी आलो गोत्यात. ना स्वार्थ त्या नात्यात, पण सावरलं या नात्याने जर आलो कधी गोत्यात. हेवा दावा राग रुसवा सगळा होता मेळ भावनांचा. हेवा दावा राग रुसवा सगळा होता मेळ भावनांचा. रंगला खेळ अचानक मैत्रीकडून आपला 7 जन्मांचा. ना कुठला स्वार्थ, ना भेट वस्तूंचा भडीमार. काय आजी? ना कुठली वचन, ना कुठला करार. नात्याला ह्या कुठे जायचं अजून काही कळत नाही. नात्याला या कुठे जायचं अजून काही कळत नाही. घट्ट असलं तरी या नात्याला नाव काय अजून देता येत नाही. वा वा आशू वा, एक नंबर, अरे कमाल, वा 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 वा. एकदम भारी आशू. हे असं वाटतं मला तुझ्याबद्दल. एवढं काय त्यात? कविताच तर वाचून दाखवली. अग पण ही कविता तुझ्या या गिफ्ट पेक्षा लई महाग आहे. त्याची किंमत नाही होणार. ही कविता कुठल्याही दागिन्यांपेक्षा मला खूप मोठं सुख देऊन गेली. ते तुलाही नाही सांगता येणार. पण दिवस की तुम्ही दोघी मला काही प्रश्न विचारणार आहात? कसं आहे ना दिव्या, शिवानीच्या सासरची मंडळी आज इथे येत आहे मग आणि मला असं वाटतं तू त्यांच्या समोर न आलेलंच चांगलं. हाय. मग तुमचं काय म्हणणं आहे? मी माझ्याच घरातून बाहेर जाऊ? अगं म्हणजे तसं नाही म्हणायचंय ग. एक 3-4 तासासाठी आपलं जरा बाहेर गेलीस तर बरं होईल ग. हे असं आहे तुमचं. एका मुलीच्या सासरच्यांना खुश करायला तुम्ही दुसऱ्या जावयाला बाहेर काढताय. हा कुठला न्याय आहे? ही वेळ सुद्धा तुझ्याचमुळे आली आहे ना. ह्या बघ दिव्या, अगं तसं म्हणायचं नाही ग आमासने. पण या बघ ती माणसं आली आणि उगाच काय बाय बोलली तर कशाला वाद पाहिजेत ग. व्हाय का नाही सांग? नाही म्हणजे चूक आपलीच आहे का नाही? आपण बोलू शकत नाही का नाही म्हणून. भैयाजी, तिच्या सासरचे येत आहेत ना, मग तो त्यांचा प्रश्न आहे की नाही? दिव्या तू उगाच विषय वाढवू नकोस. तुम्ही काय बोलताय त्याचं भान आहे तुम्हाला? ऐका 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 ना एक मिनिट. आता तू काय शिकवणार आहेस? ऐक ना, म्हणजे आज माझ्या घरचे येत आहे. तू थोडा वेळ राहशील का बाहेर? म्हणजे काही तासांचाच प्रश्न आहे. प्लीज दिव्या, माझ्यासाठी एवढं कर ना. माझं गुणी बाळते. ह्या बघ दिव्या, अगं मोठं होण्याची संधी आता चालून आली आहे तुझ्या मोर. त्याचा फायदा की करून. हा आजी,
मी सगळे बसलोय आणि तुम्ही उभ्या आहात, ऑड वाटतंय जरा. बसा ना तुम्ही पण. अहो असं काही नाही. अहो तुम्ही आमच्या घरचे पाहुणे आहेत, पाहुण्याने आधी बसायचं असतंय का नाही. पण तुम्हाला खरं सांगू का भाऊ, तुम्ही समधी आलात का नाही, लय आनंद झालाय बघा. अजून कोणी आलं नाहीये का? अजून कोण आता? आणि तुमचे इतर पाहुणे नाही, आम्ही एवढेच. नाही का? लपवा लपवा, कितीही लपवा, पण मी सगळं पितळ उघडं पाडणारच. भाऊ तुम्हाला सांगू, तुम्हाला का नाही आमच्या इथली मिरवणूक गणपतीची लय आवडेल बघा, लय मज्जा येते. हो. अहो तीच बघायला तर आलोय. काय आहे, शिवाकडून आम्ही सगळे ऐकतच असतो की इथे किती छान उत्सव आणि सण साजरे होतात ते. आज बघायलाही मिळेल. हो हो, खूपच मज्जा येईल. हो. ताई, हे तू बोलतेस? हो का? मी काही चांगलं बोलूच शकत नाही असं वाटतंय का तुला? तसं नाही, मग तू एवढं बोलते नाही, असा समजच झालाय तुमचा सगळ्यांचा. नाही नाही, किट्टू डार्लिंग खरंच बोलतेय. ती खूपच एक्साइटेड आहे इथली मिरवणूक बघायला. कालपासून सारखं तेच धरून चाललंय तिचं. होय काय? थांब काका, दे इकडे. शिवा ते पण द्या. अहो कशाला कद्या ना. ते काय, ती बा आली. दे. हा, दे इकडे शिवा. दे इकडे. अरे नको, राहू दे. अगं मी ठेवतो. अरे दे ना, मी घेऊन जाते. दे इकडे. शिवा आजी, अहो अहो करू दे त्याला काम, घरच्यासारखंच तर आहे. आणि आजी, तो तुमच्या नातवासारखा आहे. अहो भाऊ असं नाही, आमच्या घरचे जावई येते, मग तेच कसं काय काम सांगायचं. पण खरं सांगू का भाऊ, पोरग का नाही लय गोड आहे बघा. अहो इथं आल्यापासनं नातू आणि मुलगा ही दोन्ही कर्तव्य एकदम इतकं झकासपणे करतायत का नाही. लय गोड आहे माझं लेकरू. तू दे, मी घेऊन जाते. हे थांब. नाही रे बाबा, देच अगं, नाही. आले. बघतीयस नाही, आशूला कशी सगळी कामं करायला लागतात इथे. आणि वर हे काय म्हणतात, त्याला आवडतं हे सगळं करायला. घरी कधी केलीत का ग त्याने अशी कामं? पण इथे येऊन त्याला हे सगळं करायला लागतं. आई येतेस का जरा? आले आले आले. आतल्या खोलीत अजून कोणीतरी आहे असं वाटतंय मला. खोली कोण असणार आहे? कोण नाही. आवाज ऐकल्यासारखं वाटलं. होय काय? भार झाला असल. हा, आई ओकेस ना तू? कुठे ही दिव्या दिसत का नाहीये? थँक्यू. हे पण आशूनेच केलंय का? कीर्ती, आई अगं, म्हणजे हे पण आशूने केलं असतं तर आता सुद्धा कौतुक झालं असतं ना त्याचं. मी आलेच. हा, तू इथे काय करतेस? मी बाहेर जात होते, पण माझी पर्स राहिली आत. ते नंतर घे. आता शिवानीच्या सासरची मंडळी आहेत सगळी आतमध्ये. आलीत का? सांगितलं होतं ना येऊ नको म्हणून. बरं ठीक आहे, जाते मी. जा. अजून किती वेळ आहे? आणि मिरवणुकीत ना आम्ही जरा मागेच राहू. हं, म्हणजे मला ना
नाच गाण्याचा खूप त्रास होतो. अहो तुम्ही आता बघा, तुम्हाला खरंच खूप मजा येईल. मग पुढच्या वर्षी ना आपण आपल्या गणपतीची पण मिरवणूक काढू. बरोबर. पुढच्या वर्षीचं पुढच्या वर्षी. आरतीला अजून किती वेळ आहे? चला करूया सुरुवात. चालेल ना? हं? शी यार, काही दिवस आलेत माझे. स्वतःच्याच घराबाहेर थांबावं लागतंय. दिव्या राणी, मला ना तुझी ही अवस्था बघवत नाहीये ग. खरंच? म्हणूनच मी म्हणत होतो की हे एकदा विसर्जन झालं ना की आपण परत आपल्या गावी जाऊ. हा नाही हा चंदन. अगं दिव्या, समजून घेण्याचा प्रयत्न कर. आजोबा तिकडे एकटेत आणि आता एवढे दिवस राहिलो ना आपण या वस्तीत. हे बघ, आपल्याला जर आपल्या त्या घरी जायचंय ना तर आपल्याला अगोदर गावाला जाऊन आजोबांना खुश करावं लागेल. त्यामुळे आपल्याला जायचंय. म्हणजे माझं स्ट्रगल संपणारच नाही आता. बरं ऐक, जेव्हा जायचं असेल ना तेव्हा मी सांगेन. पण ना मला आत्ताच काहीतरी सोल्युशन काढू दे. एक काम करूयात, आपण डिरेक्टली त्यांच्या समोर जाऊयात. ए, तू 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 वेडी झालीयस का दिव्या? कशाला उगाच तिकडे जाऊन गोंधळ घालायचा आहे? अरे पण अगं हे बघ आई, आपण थोडा वेळ थांबू इकडे प्लीज. थोडा वेळाचा प्रश्न आहे. प्लीज प्लीज. मला बघायचंय चंदन, काय? शिवाची सासू कशी तिच्यावर चिडते. ए दिव्या, तुला काय, त्या शिवाशी पंगा घेणं मला परवडणार नाही. एक मिनिट. हा, हॅलो. कुठे आहेस तू? इकडच आहे मॅडम, वस्तीत. घरी का नाहीयेस? मॅडम ते जरा. एक मिनिट, मला कुठलंही कारण नकोय. हा, तू आणि दिव्याने मिरवणुकीत दिसायला हवं, कळलं? लगेच ये. मॅडम आजच्या दिवस जाऊ द्या ना, बाप्पाचं विसर्जन आहे, त्यामुळे जरा टाइम प्लीज. हे तू पैसे कसले घेतोस रे? कामाचे ना? लगेच आला नाहीस ना तर गाठ माझ्याशी आहे, कळलं? मूर्ख. अरे यार, वाचव आता तूच. अरे काय झालं अशू? ऐक, दिव्या कुठे आहे? ती चंदन बरोबर बाहेर गेली आहे आणि तिला मी समजवलंय एवढ्यात नाही येणार ती. ऐक ना, मला प्रॉब्लेम आहे, तिच्यावर विश्वासच नाहीये मला. पण मी सांगितलंय तिला, ती नाही येणार अगं एवढ्यात. तुझी बहीण खूप डेंजर आहे. पण मी काय आहे, तूही तिला ओळखतेस, मीही तिला ओळखतो. आणि प्रॉब्लेम हा आहे की ती समजा आई समोर आली ना तर प्रॉब्लेम होतील. अगं खूप आई चिडेल. मला भाऊंचं काही टेन्शन नाहीये, मला आईचं टेन्शन आहे. आणि तू जरा शांत होतोस. सगळा राग तुझ्यावर काढायला का ती? परत नाही सगळं. होणार आहे, तू शांत हो. मी आईशी बोललो नाहीये या विषयाबाबतीत. मला ती समजा मिरवणुकीत आली तर काय करणार आहे? कारण ती काही करू शकते, ती वाटेल त्या तुझा आहे ना माझ्यावर विश्वास? आहे. मग गप्प बस, नाही येणार ती. आशू, शिवा, आरतीची वेळ झाली. हा तू चल, तू हा चल. चल. दिव्या, मी ना खरंच विचार केला. तू म्हणतेस ना ते अगदी बरोबर. अगं ते लोक तुझ्याशी वाईट वागले तेव्हा त्यांनी विचार केला का तुला काय वाटेल ते? मग आपण कशाला विचार करायचा? चल आपण जायचं विसर्जनाला. ए पण तुला अचानक काय झालं? अगं झालं काही नाही, आपण जायचं विसर्जनाला, कारण तुझ्यापेक्षा महत्वाचं मला दुसरं काहीच नाही या जगात. गणपती बाप्पा. तर शिवा, आम्ही पाना गँगने असं ठरवलंय की आरतीचा मान आपल्या पाहुण्यांना द्यायचा, म्हणजे सीताई काकू आणि राम भाऊ यांना. भाई माझ्या मनातलं बोलला एकदम. अरे अरे ऐका ऐका, तुम्ही जे दरवर्षी करता ना तेच करा. उगाच आमच्यासाठी काही बदलू नका. खरंच हे सगळं मान वगैरे नको. काकू अहो तसं नाही, आम्ही शिवाकडून ऐकलं की तुम्ही बाप्पाची खूप सेवा करता, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. पण तरी मान वगैरे नको ना. सीता, आता एवढं सगळं ते म्हणतायत मुलं, तर करूया ना. आई करा ना. हो, आणि आरती झाली की मिरवणुकीचा धिंगाणा सुरू होईलच. वेडवाकडं नाचायचं, डीजे, ढोल ताशे, बाप रे, मला ना कसं तरी व्हायला लागलं आत्तापासूनच.
अहो तुम्ही आमच्या संघर्ष नगरची मिरवणूक बघाच, नंतर तुम्हीच भरभरून कौतुक कराल.